विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, IOCL मीन्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी जे आहे पदभरती सुरू आहे आणि ही ॲप्रेंटिस पदभरती आहे. जे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं असेल, तुम्ही जर क्रायटेरिया कंप्लीट करत असाल आणि इंटरेस्टेड असाल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. याच्याबद्दल जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ती पाहणार आहोत. कशाप्रकारे अर्ज करू शकता, किती पदे आहेत, व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तसेच जर तुम्हाला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे आम्ही अपडेट्स देत राहतो, जे आम्ही व्हिडिओमार्फत सांगू शकत नाहीत किंवा इतर जे आर्टिकल्स असतात तिथेच आम्ही शेअर करतो. सो ॲज यू कॅन सी, सर्वात प्रथम जर हे आर्टिकल पाहिलं किंवा हे जे PDF पाहिलं तर ते डेट आहे 15/1/2026, 15 तारखेला आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही लेफ्ट साईडला स्टेट पाहू शकता, त्याचा कोड, डिसिप्लिन आणि त्याचे वॅकन्सीज पुढे पाहू शकता. महाराष्ट्राबद्दल पाहिलं तर याच्यामध्ये टेक्निशियन ॲप्रेंटिस ॲज वेल ॲज ट्रेड ॲप्रेंटिस, डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रॅज्युएट अप्रेंटिस अशा वेगवेगळ्या पदांची पदभरती आहे. याच्यामध्ये तुम्ही जागाही पाहू शकता. व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, तुम्हाला पदे दिसतील. त्याचबरोबर अनरिझर्व्ड किती, EWSमध्ये किती, SC ST या प्रवर्गासाठी, OBC या प्रवर्गासाठी आणि PWD उमेदवारांसाठी किती पदे आहेत हे सुद्धा स्क्रीनवर दिसेल. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, तर हे सुद्धा जे स्टेट्स आहेत, युनियन टेरिटरीज आहेत, इथे सुद्धा पदे देण्यात आलेली आहेत. पण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहेत. आता ह्याच्यामध्ये सर्वात खाली जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये जेही तुम्हाला आरक्षण म्हणजे जेही रिझर्वेशन आहे ते क्लेम कशा प्रकारे केलं जाईल, कोणत्या डिसॅबिलिटीज व्हॅलिड आहेत याबद्दल इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. आता जर आपण याचे क्वालिफिकेशन पाहिलं, ठीक आहे, पदं तर माहीत आहेत, क्वालिफिकेशन काय, तर ॲज यू कॅन सी टेक्निशियन ॲप्रेंटिसला जे मेकॅनिकलमध्ये आहे तर तुम्हाला 3 वर्षाचा फुल टाईम डिप्लोमा झालेला पाहिजे तुमचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट फॉर जनरल. EWS आणि OBCसाठी सुद्धा सेम आहे. पण जर SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर 45% मार्क्स असले तरी चालतं. त्याचबरोबर हे तुम्ही रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी कंप्लीट केलं पाहिजे, जे की 99.99% विद्यार्थी कंप्लीट करतात. सो नो प्रॉब्लेम. अशा प्रत्येक पदांसाठी जेही मी पदे सांगितलेले आहेत वरी टेक्निशियन ॲप्रेंटिस, डेटा एंट्री ऑपरेटर, ट्रेड ॲप्रेंटिस, तर तुम्ही त्यांचे डिसिप्लिन, त्याचा जो डिसिप्लिन कोड आहे ॲज वेल ॲज पुढे त्याचं जे ग्रॅज्युएशन आहे ते पाहू शकता. जेही स्ट्रीम दिलेले आहे, डिसिप्लिन दिलेले आहे, जसं इन्स्ट्रुमेंटेशन, तसं तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक असेल तर इलेक्ट्रिकलमध्ये डिप्लोमा कंप्लीट करणे गरजेचं आहे. फिटर असेल तर फिटरचा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. सो फॉलोइंग जेही ट्रेड असेल तर जेही त्याचं डिसिप्लिन असेल फॉलोइंग, तर ते त्यामध्ये तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन्स त्याचे असणे गरजेचे आहेत, तरच तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. आता ह्याचा पिरियड किती राहणार आहे तर बघा, ह्या ॲप्रेंटिसचं जे जॉब आहे याचा 12 महिन्याचा ह्याचा पिरियड असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला NATS पोर्टलवर जे आहे ॲप्लाय करायचं आहे आणि तुमचं त्याच्यावर ॲप्लिकेशनच म्हणजे ह्याचं सिलेक्शन प्रोसिजर धरलं जाईल. याच्यामध्ये कोणतंही रिटर्न टेस्ट किंवा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही आहे. आता इथं एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मेरिट लिस्ट ऑफ ऑल द कॅन्डिडेट्स हू हॅव अप्लाइड अगेन्स्ट अ रिस्पेक्टिव्ह पोस्ट इन पोर्टल अँड मीटिंग द नोटिफाईड एलिजिबिलिटी क्रायटेरिया शॅल बी प्रिपेअर्ड बेस्ड ऑन अ पर्सेंटेज ऑफ मार्क्स. जे तुम्ही मार्क्स म्हणजे मार्क्स जेही सिक्युअर केलेले आहेत तुम्ही, तर त्या मार्क्सच्या बेसिसवर जे आहे ते तुमचं सिलेक्शन असणार आहे. तुमचं मिनिमम एज 18 वर्ष आणि मॅक्झिमम 24 असलं पाहिजे. जर तुम्ही SC ST प्रवर्गातून येत असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBC प्रवर्गातून येत असाल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. आता कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर यांची वेबसाईट्स आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल आर्टिकलची, तिथे जाऊन तुम्ही जे आहे यासाठी फॉर्म भरू शकता. 31 तारीख तुम्ही 31 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. 31 तारीख लास्ट आहे. त्याचबरोबर तुमची प्रोफाईल 100% कंप्लीट करायची आहे. लास्ट डेटच्या आधीच तुम्हाला जे आहे अप्लाय करायचं आहे. आता काय काय रिक्वायरमेंट्स आहेत तर पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट, चेकबुक, त्याच्यावर नेम तुमचं प्रिंट असलं पाहिजे. तर या गोष्टी दिलेल्या आहेत. अप्लाय करण्याचं व्हेरिफिकेशन कसं असणार आहे या गोष्टी इथं इम्पॉर्टंट देण्यात आलेल्या आहेत. तर सिम्पल तुम्हाला हे जाऊन जर वेबसाईट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे आणि तुम्ही इंटरेस्टेड असाल या अप्रेंटिसशिप भरतीसाठी तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता, जर तुम्ही फॉलोइंग जे एज्युकेशन क्रायटेरिया आहे ते कंप्लीट करत असाल तर. मित्रांनो, काही तुमच्या अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. अशाच न्यूजसाठी, अशाच भरतीच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे जेही क्वेश्चन आहेत खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.